नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पैठणीचे वेगवेगळे कलर बघणार आहोत. आणि पैठणी कोणाकडे नसते आणि नसेल तर खरेदी कोण नाही करणार. तर सगळ्यांनाच पैठणी खरेदी करायची असते आणि पैठणी कोणत्या कलरची खरेदी करायची हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात असतो. आपण नववधूसाठी देखील पैठणी खरेदी करत असतो. बऱ्याच आपले रसम असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या साड्या लागतात किंवा आपल्या जवळचे नातेवाईक असतात तेव्हा आपण महागातली साडी खरेदी करत असतो. जसं आपल्या दीराचं लग्न असेल किंवा आपल्या भावाचं लग्न असेल, आपल्या बहिणीचं लग्न असेल, तेव्हा आपण एक तरी पैठणी खरेदी करत असतो. जर तुम्ही पैठणीमध्ये तुम्हाला ब्लू कलर आवडत असेल तर अशा पद्धतीचा जो चिंतामणी कलर असतो तो अतिशय सुंदर दिसतो. आणि जेव्हा आपण पैठणी परिधान करतो तेव्हा खूप जास्त हेवी लुक न करता सिंपल रेडी जर झालो तर खूप सुंदर दिसते. जे पैठणी साडीमध्ये जे ब्लाऊज येते तेच तुम्ही स्टिच करून घ्यावे. दुसरं ब्लाऊज स्टिच न करता जे पैठणीमध्ये येते ते काठापदराचं असतं तसे आपण स्टिच करून घ्यायचे, ते अतिशय सुंदर दिसते. आपल्या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कलर्स कॉम्बिनेशन घेतलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पैठणीमध्ये हिरवा कलर हा अगदी बेस्ट असतो, कारण कोणत्याही लग्न कार्यालयामध्ये किंवा पूजाविधी असते तेव्हा आपल्याला ग्रीन कलर हवा असतो, तर ग्रीन कलर हा खूप सुंदर दिसतो. पैठणीमध्ये येलो, ग्रीन, रेड, ऑरेंज आणि जांभळा कलर असतो, ते अतिशय सुंदर दिसतात. केसांवरती गजरा आणि पैठणीचा ठसका लयच भारी दिसतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.